नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, एमपीएससी गट क चा झालेला पेपर 2 आपण बघतोय. त्यामधील राज्यघटना संबंधित जे काही प्रश्न ते बघतोय. टोटल साधारणतः 18 प्रश्न आले होते, माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क हे धरून. तसं राज्यघटनाविषयी बोलायचं तर टोटल 15 प्रश्न होते. तर बघूयात प्रश्न. ठीक आहे. पहिला प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील शिक्षेबद्दल कोणत्या कलमात स्पष्टीकरण दिले आहे? कलम 17, 18, 19, 20. तर योग्य उत्तर आहे कलम 20. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 20 मध्ये माहिती देण्यास उशीर करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर दंड आकारण्याची तरतूद आहे. याशिवाय भविष्यामध्ये कलम 17 वरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम 17 मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्यासंदर्भात तरतुदी कलम 17 मध्ये आहे. कलम 18 यामध्ये माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्य म्हणजेच पॉवर अँड फंक्शन स्पष्ट केली आहे. कलम 19 यामध्ये माहिती न मिळाल्यास किंवा अपूर्ण माहिती मिळाल्यास प्रथम आणि द्वितीय अपील करण्याच्या प्रक्रियेची माहिती आहे. ठीक. आता पुढे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे? कलम 12, 14, 40 आणि 28. बघा, तर कलम 12 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 12 मध्ये एखादा पदनिर्देशित अधिकारी वारंवार सेवा देण्यास कसूर करत असल्यास त्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती कलम 12 मध्ये दिलेली आहे. कलम 14 यामध्ये सेवा देण्यास विलंब झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाई संदर्भात आहे. आता कलम 40 आणि 28 या कायद्यामध्ये नाही आहेत. अनुच्छेद 270 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला होता? गोवा, मणिपूर, जम्मू काश्मीर, बिहार. तर मणिपूर. तर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 370 मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष स्वायत्ता दर्जा देण्यात आलेला होता आणि जो 2019 मध्ये रद्द करण्यात आलेला आहे. केव्हा रद्द केला? 2019 मध्ये. गोवा राज्याला अनुच्छेद 371 आय अंतर्गत काही विशेष तरतुदी लागू आहेत, पण विशेष राज्याचा दर्जा त्याला नाहीये. मणिपूर राज्यासाठी अनुच्छेद 371 सी अंतर्गत विशेष तरतुदी आहेत ज्या राज्याच्या प्रशासनाशी संबंधित आहेत. बिहार राज्यासाठी राज्यघटनेत कोणताही विशेष दर्जा नाही. पुढे, माहिती अधिकार कायदा 2005च्या कलम 6 उपकलम 3 नुसार जेथे माहितीसाठी विनंती करणारा अर्ज सार्वजनिक प्राधिकारीकडे गेला, जी दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे आहे, अशा वेळी ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असा अर्ज केला आहे ते खालीलपैकी या कमाल कालावधीत तो अर्ज दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. थोडक्यात काय म्हणायचंय, तुम्ही माहिती अधिकाराचा अर्ज चुकीच्या कार्यालयात सादर केला तर तो अर्ज ज्या कार्यालयाकडे सादर करायला पाहिजे त्या कार्यालयाकडे केव्हा सादर, किती दिवसात करावा? तर इथं दिलेले 7 दिवसाच्या आत, 5 दिवसाच्या आत, 3 दिवसाच्या आत आणि वरीलपैकी नाही. तर योग्य उत्तर आहे 5 दिवसाच्या आत. म्हणजे अर्ज प्राप्त झालेल्या तारखेपासून 5 दिवसाच्या आत योग्य कार्यालयाकडे सादर करावं लागतो. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 6 उपकलम 3 नुसार माहिती अर्ज चुकीच्या विभागात आल्यास तो योग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी जास्तीत जास्त 5 दिवसाची मुदत आहे. ठीक आहे, बाकीचा काही संबंध नाही. पुढे, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्ये नमूद आहेत? भाग 3, भाग 4A, भाग 5, भाग 9. तर योग्य उत्तर भाग 4A. स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये झालेल्या कुठली घटना दुरुस्ती? मिनी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट म्हणतात त्याला. 42व्या घटना दुरुस्ती
ने संविधानात भाग 4 आणि कलम 51 किंवा जोडून मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता भाग 3 मध्ये काय आहे, यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी म्हणजे फंडामेंटल राईट विषयी माहिती आहे. कलम किती ते किती तुम्ही कमेंट मध्ये सांगायचंय. त्याच्यानंतर भाग 5 मध्ये काय आहे, केंद्र आणि राज्याच्या रचना आणि केंद्र सरकारच्या रचना आणि कार्याविषयी माहिती आहे. कलम 9 या भागात यामध्ये पंचायत राज व्यवस्थेच्या स्थापनेविषयी तरतुदी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुढचा प्रश्न आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंटमध्ये सांगा, काही सूचना असतील तर. अनुसूची 8 मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे? 8, 18, 21, 22. तर योग्य उत्तर 22. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सुरुवातीला 14 भाषा होत्या, परंतु आता 22 अधिकृत भाषांचा समावेश आहे. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी योग्य कथने ओळखा. कोणतीही व्यक्ती जी भारतीय नागरिक आणि 35 वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यास पात्र असणार नाही. राज्यपाल संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित निर्देशित केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधान मंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. बरोबर. जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्ती केले असेल त्याबाबत राज्यपालांना द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्ते म्हणजे पगार आणि भत्ते त्याचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करेल. अशा प्रमाणात त्या राज्यामध्ये विभागून दिला जातो. बरोबर. म्हणजे तिन्ही जे कथने आहेत ते बरोबर आहेत. राज्यपालाच्या नियुक्तीसाठी पात्रता कलम 157 मध्ये दिलेली आहे. सदस्यत्वावरील निर्बंध म्हणजे ते कुठल्या सभागृहाचा सदस्य असणार नाही असं निर्बंध कलम 158 मध्ये आहे. आणि 2 राज्याचे राज्यपाल असताना वेतनाची विभागणी करण्यासाठी कलम 158 मधील पोट कलम 3 मधील या जे काही तिन्ही बाबी आहेत त्या घटनात्मकदृष्ट्या अचूक आहे, म्हणून वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर. पुढे खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करेल. प्रत्येक राज्याचा राज्यपाल बरं का, योग्य आहे का नाही बघा. महाअधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे पारिश्रमिक मिळेल. हे पण चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य. प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल, परंतु त्याचा परिश्रम म्हणजे त्याचं जे काही वेतन आहे ते विधिमंडळ ठरवत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे विधान 1 बरोबर आहे, कारण कलम 165 नुसार राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करतात, परंतु चुकीचे आहे, कारण महाधिवक्त्याचे मानधन राज्य विधिमंडळ ठरवत नाही तर ते राज्यपाल ठरवतात. पुढे खालील राज्याची त्यांच्या विधान परिषदेच्या जागांनुसार चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक. तर चढत्या क्रमानुसार पहिल्यांदा येईल तेलंगणा ज्याचे 40 जागा आहेत, आंध्र प्रदेश 58, कर्नाटक 75, महाराष्ट्र 78 आणि उत्तर प्रदेश 100 असा आहे. पुढे संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा. चुकीचं अयोग्य म्हणजे सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. चुकीचं आहे. मला वाटतं हत्ती होता. BN राव याची संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. बरोबर. HVR आयगार हे संविधान सभेचे सचिव होते. बरोबर. म्हणजे चुकीचं कथन कुठलं? तिसरं म्हणजे पहिलंही अयोग्य हे म्हणजे सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले हे चुकीचं आहे, कारण संविधान सभेचे चिन्ह बोध चिन्ह म्हणून हाती स्वीकारण्यात आले होते, सिंह नाही. आता बाकीचे दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. BN राव याची संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. बरोबर आहे. आणि
HV अय्यर हे संविधान सभेचे सचिव, आयगार हे संविधान सभेचे सचिव होते. ठीक आहे. आता पुढे खालीलपैकी अयोग्य कथन किंवा कथने ओळखा. एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि रिकामी जागा असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती पात्र असणार नाही. तर एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचे निदान सलग 10 वर्ष न्यायाधीश, 10 न्यायाधीश लक्षात घ्या. त्याच्यानंतर एखाद्या उच्च न्यायालयाच्या अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 5 वर्ष अधिवक्ता. बघा उलट केलंय का, न्यायाधीश 5 पाहिजे आणि अधिवक्ता 10 पाहिजेत, बरोबर ना. राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवेता. तर योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक म्हणजे अयोग्य पर्याय क्रमांक 1 आणि 2, म्हणजे हे दोन्हीचे चूक आहेत. इथे जे काही आहे त्या 10 आणि इथे 5 यामुळे गोंधळ झालेला आहे. आता विधान अ आणि ब दोन्ही अयोग्य, कारण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी उच्च न्यायालयात किमान 5 वर्ष न्यायाधीश किंवा किमान 10 वर्ष अधिवक्ता असणे आवश्यक आहे. प्रश्नात त्यांची संख्या जी काही चुकीची दिली आहे, बरोबर आहे. आता पुढे खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अनुच्छेद 137 संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या किंवा अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयात त्याने आधी घोषित केलेल्या कोणत्याही न्याय निर्णय किंवा केलेले आदेश याचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार असेल, बरोबर. अनुच्छेद 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल, बरोबर. म्हणजे योग्य विधान दोन्ही बी आहे. हे दोन्ही विधान घटनात्मक दृष्ट्या अचूक आहे, म्हणजेच बरोबर आहे. कारण अनुच्छेद 137 सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार देतो आणि अनुच्छेद 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाचा कायदा देशातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो. पुढे संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिलेले आहेत? कलम जास्तीत जास्त विचारले होते. अनुच्छेद 105, 108, 109, 115. तर भाषण स्वातंत्र्य 105 मध्ये दिलेले आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 105 मध्ये संसद सदस्यांना संसदेतील भाषण स्वातंत्र्य आणि इतर विशेष अधिकार प्रदान करते. ते कलम कुठलं किंवा अनुच्छेद कुठलं? 105. आता 108 यावरही प्रश्न भविष्यात येऊ शकतो. हे विशिष्ट परिस्थितीत संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीशी संबंधित आहे, म्हणजे जॉईंट सिटिंगशी संबंधित 108 आहे. 109 हे धन विधेयका संदर्भात म्हणजे मनी बिल संदर्भात विशेष प्रक्रियेशी संबंधित आहे. आणि 115 हे कलम पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदानाची म्हणजे सप्लिमेंटरी ग्रँटशी संबंधित आहे. 115. पुढे महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबासाठी स्वच्छतागृह ही योजना कोणत्या वर्षी सुरू केली? 1995. हा संविधानाशी संबंधित नाही, परंतु सिक्वेन्सने आला म्हणून मी घेतलेला आहे. 1960, 1992, 1990. तर योग्य उत्तर आहे 1995. केंद्र शासनाच्या ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 1995च्या सुमारास ग्रामीण भागात स्वच्छतागृहे बांधण्यासाठी राज्यस्तरीय योजना सुरू केली. 1960च्या दशकात महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था सुरू झाली, परंतु स्वच्छतागृह योजना सुरू झालेली नव्हती. 1992 काय सांगतील? राष्ट्रीय स्तरावर 73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली आणि 90च्या दशकाच्या सुरुवातीत आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणे म्हणजे LPG. पुढे खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? सी. राजगोपालाचारी, मोहम्मद सादुल्ला, बी. ल. मिटर, एन. गोपालस्वामी. मला वाटतं सी. राजगोपालाचारी. सी. राजगोपालाचारी हे संविधान सभेचे प्रमुख सदस्य होते, परंतु डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील 7 सदस्यीय जी काही मसुदा ड्राफ्टिंग कमिटी होती, मसुदा समितीचे ते सदस्य नव्हते. मोहम्मद सादुल्ला हे मसुदा समितीचे सदस्य होते आणि त्यांनी मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व केले होते. बी. एल. मिटर हे सुरुवातीला मसुदा समितीचे सदस्य होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी एन.
माधवराव यांची नियुक्ती झाली. एन गोपालस्वामी, त्यांचे पूर्ण नाव एन गोपालस्वामी आयगार होते आणि ते मसुदा समितीचे एक महत्वाचे सदस्य होते. पुढे मुख्यमंत्री बाबत योग्य कथने ओळखा. तो राज्य विधिमंडळाचा अध्यक्ष असतो, तो झोनल कौन्सिलचा अध्यक्ष असतो, तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो, तो राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता असतो. प्रवक्ता तर असतोच, कारण सगळे घोषणा वगैरे तोच करत असतो, योजना वगैरे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे राज्य विधिमंडळाचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असतो. राज्य नियोजन मंडळाचा, विधिमंडळ बोललो आय थिंक, राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असतो आणि राज्य सरकारचे प्रमुख प्रवक्ते म्हणून मुख्यमंत्री काम करत असतो. म्हणजे मुख्यमंत्र्याचे हे दोन्ही काम योग्य आहेत. आता जे काही ब विधान आहे, विभागीय परिषदेचे म्हणजे झोनल कौन्सिलचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात, मुख्यमंत्री नाही. आणि आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, मुख्यमंत्री सदस्य असतात. पुढे खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? स्मारके आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचे संरक्षण करणे, राष्ट्रगीताचा आदर करणे, नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, स्मारके आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचे रक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य नाहीये. कारण स्मारकाचे रक्षण करणे हे कलम 49 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, मूलभूत कर्तव्य नाही. डीसीपीसी नाहीये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे 49 अंतर्गत की राज्य धोरणाचे जे काही मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये स्मारकाचे रक्षण करणे हे आहे. राष्ट्रगीतेचा आदर करणे कलम 51A मधील पहिलंच आहे, मूलभूत कर्तव्य आहे. नैसर्गिक वातावरणाचे रक्षण करणे 51A अंतर्गत G नुसार मूलभूत कर्तव्य आहे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे 51A I नुसार मूलभूत कर्तव्य आहे. जोड्या लावा. टीकाकार आणि त्यांचे कथन दिलेले आहेत. तर के टी शहा यांनी मार्गदर्शक तत्वांना धार्मिक दिखावा असे म्हटलेलं आहे. आयवव जेनिक्स यांनी मार्गदर्शक तत्वांना पवित्र आकांक्षा असे संबोधलेले आहे. आणि के.सी. बियर यांनी मार्गदर्शक तत्वांना उद्दिष्टे आणि आकांक्षाचा जाहीरनामा असे म्हटलेले आहे. आणि टी कृष्णामाचारी यांनी मार्गदर्शक तत्वांना भावनाची खरी कचऱ्याची टोपी अशी उपमा दिलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर राहील. भेटूयात पुढच्या सेक्शन मध्ये लवकरच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय, नोटिफिकेशन ऑन करायचे आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं. आणि हो, ही PDF पाहिजे असेल तर आपल्या सेवा अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे इथून तुम्ही ही डाउनलोड करून घेऊ शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.